हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 24 सुखदुःख भाग 2. येथे जे जे व्यक्त झालेले आहे, जे जे निर्माण केले जात आहे आणि जे जे शोधले जात आहे त्याला संसार असे म्हणायचे. संसाराची अनेक जणांनी अनेक प्रकारे व्याख्या केली आहे. यात माझ्या या आणखी एका व्याख्येची भर झाली म्हणून काही फरक होणार नाही. फरक होणार नाही याचा अर्थ साहित्यिक दृष्टिकोनामधूनही फरक होणार नाही आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनामधूनही फरक होणार नाही, कारण हा फरक न होण्याच्या पलीकडे मानवी आयुष्याने त्याची परिसीमा केव्हाच गाठलेली आहे. मग माझ्यासारखे नगण्य टक्केवारी असलेले आणि अशांकडे साफ दुर्लक्ष करणारे बहुसंख्य असताना हे असे लेखन कशाला करतात? याचे उत्तर आहे श्रद्धा. श्रद्धेला विशेषण लावणे हे चूक असूनही मी या श्रद्धेला भाबडी श्रद्धा असे विशेषण लावत आहे. याला कारणही हाच संसार आहे. या संसारात भक्ती, श्रद्धा, अध्यात्म, सद्गुरू, सत्संग इत्यादींचे विडंबन इतके सुरू आहे की असे विडंबन करणाऱ्यांची भक्ती, श्रद्धा, अध्यात्म, सद्गुरू, सत्संग इत्यादी ढोंगी, सोंगी, खोटी, बेगडी, नकली इत्यादी आहे. हे बिचारा साध्या भाबड्या, भोळ्या, अश्राप, अजाण, निरागस वगैरे लोकांना सांगण्यासाठी अशा बिरुदावल्या नाईलाजाने वापराव्या लागतात. सुरुवातीलाच मी संसाराची 3 लक्षणे सांगितली आणि याला संसार म्हणायचे असे सांगितले. 1. जे जे व्यक्त झालेले आहे त्याला संसार असे म्हणायचे. व्यक्त झाले याचा अर्थ ते मुळातच होते, ते अव्यक्त होते आणि आता ते व्यक्त झाले. अशा गोष्टी म्हणजे ब्रह्मांड नायक पुरुषोत्तम आत्मपरब्रह्म, यामध्ये मूलतःच असलेली सप्तब्रह्मतत्वे ध्वनी, वायू, चैतन्य, प्राण, ऊर्जा, तेज, प्रकाश ही सप्तब्रह्मतत्वे आहेत. त्यांची निर्मिती झालेली नाही. ती आत्मपरब्रह्मामध्ये आदी अनादी अमर अक्षय सदा असलेल्या अवस्थेत आहेत. ओंकार ध्वनीबरोबर ही सप्तब्रह्मतत्वे ब्रह्मांडामध्ये व्यक्त झाली आणि त्यामधून विश्व म्हणजे एकेका महातप्त गोळ्यासभोवती अनेक तप्त गोळे उत्क्रांत झाले. अशी अनेक विश्वे ब्रह्मांडामध्ये उत्क्रांत झाली. हा आत्मपरब्रह्माचा संसार आहे. हा तात्विकदृष्ट्या कधीही बदलत नाही. परंतु ब्रह्मांडामध्ये महाप्रलय झाला तर आत्मपरब्रह्म त्याची अक्षय अशी सप्तब्रह्मतत्वे स्वतःमध्ये विलीन करून घेतो. 2. जे जे निर्माण केले जात आहे त्याला संसार असे म्हणायचे. स्वनिर्मिती पाहायची, जाणायची उर्मी स्वाभाविक नैसर्गिक आहे. आत्मपरब्रह्मालाही अशी उर्मी झाली. हे स्व आकर्षण आहे. यालाच माया असे म्हणायचे. आदी अनादी असलेल्या सप्तब्रह्मतत्वांच्या आधाराने मायेमधून एकेका विश्वामधील ठराविक तप्त गोळ्यामध्ये आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी अशी पंचमहातत्वे आणि तम, रजस, सत्व असे त्रिगुण उत्क्रांत झाले. ही मायेची मूळ अष्टधा प्रकृती आहे. पृथ्वीवर मायेमुळे या अष्टधा प्रकृतीमधून चल, अचल, सजीव, निर्जीव अशी प्राणीसृष्टी उत्क्रांत झाली. सजीवांना जीवित राहण्यासाठी अन्न आणि औषधी अशी आणखी 2 महातत्वे मायेमधून उत्क्रांत झाली. अशा प्रकारे माया दशधा प्रकृती आहे. या दशधा प्रकृतीमधून पृथ्वीवर अनंत जड वस्तुजगत आणि अनंत सूक्ष्म गोष्टी निर्माण झाल्या. हा मायेने सप्तब्रह्मतत्वांच्या आधाराने निर्माण केलेला मायेचा संसार आहे. मायेमधून उत्क्रांत झालेल्या वस्तू, गोष्टी यांना जरी आदी अनादी अशा सप्तब्रह्मतत्वांचा आधार असला तरीही ही सर्व मायावी भ्रामक निर्मिती आहे. यामुळे हे निर्माण काही ठराविक काळ येथे टिकते, परंतु असे टिकताना ते हळूहळू क्षय होत झिजत राहते आणि शेवटी
ते मायेच्या संसारात लय होते, परंतु सप्तब्रह्मतत्वांच्या आधारामुळे ते नष्ट होत नाही. यामुळे लय झालेल्या जुन्या वस्तू आणि गोष्टी यामधून नवीन वस्तू आणि गोष्टी निर्माण होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया सतत होत राहते. तथापि महाप्रलय झाला तर मायेचा संसार सप्तब्रह्मतत्वांमध्ये विलीन होतात. 3. जे जे शोधले जात आहे त्याला संसार असे म्हणायचे. अशा प्रकारे मायेमधून सतत नवनिर्माण होत राहते. यामधून मानव त्याची महातीव्र बुद्धी, अचाट कल्पनाशक्ती, अतर्क कौशल्य याचा उपयोग करून, त्यांच्या रासायनिक प्रक्रियेचा अभ्यास करून, यामधून त्यांची विविध प्रकारे मोड, तोड, फोड, सोड, जोड अशी सरमिसळ करून आणखी अनेकविध बहुवैचित्र्य भिन्न भिन्न प्रकारे जगायला उपयुक्त अशा नवीन वस्तू आणि गोष्टींचा शोध लावतो आणि यामधून कलात्मक माल तयार करतो. हा माल मानव वापरतो. यथाकाळी तो लय होतो, त्यांची पुन्हा सरमिसळ होते. यामुळे रासायनिक प्रक्रिया बदलतात आणि पुन्हा त्यामधून नवनिर्माणाचा शोध लावला जातो. हा मानवी संसार आहे. तथापि जगबुडी झाली तर मानवी संसार मायेमध्ये विलीन होतो. अशा प्रकारे आपण संसाराचे 3 प्रकार पाहिले. हे तिन्ही प्रकार आत्मपरब्रह्माकडून आत्मपरब्रह्माचा संसार, आत्मपरब्रह्मासाठी म्हणजे मायेचा संसार, आत्मपरब्रह्मामधून म्हणजे मानवी संसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उत्क्रांत झाले आहेत. यामुळे संसाराचे हे 3 प्रकार जरी सकृतदर्शनी निराळे वाटत असले तरीही ते एकमेकांना जोडलेले अभिन्न एकसंध आहेत. कारण या तिन्ही प्रकारच्या संसाराला एकमेवाद्वितीय आत्मपरब्रह्माचाच भक्कम आधार आहे. या सर्वांमध्ये आत्मपरब्रह्म ओतप्रोत भरलेले, व्यापलेले आहे. हा असा स्वनिर्मित त्रिविध संसार अवलोकन करायला, स्वकौतुक निहाळायला, या सर्वांचा आस्वाद घ्यायला स्वतः आत्मपरब्रह्म ब्रह्मांडामध्ये उपस्थित झाले. परंतु या स्वनिर्मित वस्तू जड आहेत, स्वनिर्मित गोष्टी सूक्ष्म आहेत आणि आत्मपरब्रह्म सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. यामुळे आत्मपरब्रह्म स्वतः या जड वस्तू आणि सूक्ष्म गोष्टी प्रत्यक्ष अवलोकन करायला, निहाळायला, आस्वाद घ्यायला असमर्थ आहे. यावर उपाय म्हणून आत्मपरब्रह्म येथील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्ट यामध्ये त्याचेच कवच धारण करून अंशात्मक वास्तव्य करायला लागले. या कवचाला आपण देह, शरीर असे म्हणतो. देहामधील, शरीरामधील अंशात्मा आपण स्वतः आहोत. हे वेळीच जाणून जर आपण सप्तब्रह्मतत्वांचा सुयोग्य उपयोग केला तर आपण या ब्रह्मांडाचा सुखदुःख विरहित जन्मोजन्मी कैवल्यानंद घेत राहतो. तसेच जर आपण मायेला वेळीच ओळखले आणि तिच्या भोगमय जडवस्तू आणि सूक्ष्म गोष्टी यांचा देहधर्मापुरताच उपयोग केला तर आपण या विश्वाचा सुखदुःख विरहित जन्मोजन्मी कैवल्यानंद घेत राहतो. याचप्रमाणे जर आपण मानवी, मायावी आत्मपरब्रह्माच्या संसाराचा सत्य अर्थ वेळीच जाणला तर आपण नवविध वस्तूंचा, गोष्टींचा उत्तम प्रकारे उपयोग करून त्याच वेळी अध्यात्माने आपले जीवन सुविध, सुकर, सुनंदन करून या विश्वाचा सुखदुःख विरहित जन्मोजन्मी कैवल्यानंद घेत राहतो. परंतु दुर्दैवाने अनावश्यक गोष्टी, मौज, मजा, चंगळ, स्वैराचार यासाठी आपण मानवी संसार, मायेचा संसार, आत्मपरब्रह्माचा संसार यात आपण नको इतका हस्तक्षेप करतो आणि काहीही अन्य नैसर्गिक कारण नसताना मायेचा संसार बिघडतो आणि यामुळे आपल्या जीवनात भूकंप, सुनामी, वादळ, वणवा, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, महामारी, रोगराई इत्यादी महाभयावह संकटे येतात आणि यामुळे मानवी संसारही बिघडतो. आपले मूलतः असलेले कैवल्यानंदी जीवन उद्ध्वस्त होते आणि सुखदुःखमय आयुष्य जगणे सुरू होते.
येथे आनंदाचे डोही आनंद तरंगे असे आरामात जन्मोजन्मी सायुज्यमुक्त म्हणून आपण जीवन जगायचे. तेथे आपण सुखदुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सोसत जन्मोजन्मी संचिताचे चटके खात मरत नाही म्हणून हालाखेत आयुष्य जगतो. परंतु यामुळे वैतागून आत्महत्या करून तिर्यक योनीचा सभासद व्हायचे नाही. तर या अशा संसाराला ओळखायचे, त्याची सत्य ओळख करून घ्यायची, त्याचा नेमका परिचय करून घ्यायचा. अशा संसाराचा परिचय करून घेऊन आपण आपल्यामध्ये सुधारणा करायची. अफलातून नगरीमधील बाळूचा स्वभाव असा आहे की तो कधीही कुठेही ठरलेल्या वेळी जात नाही. यात तो चुकूनही चुकत नाही. याला इंग्रजीमध्ये रेग्युलर असे काहीसे म्हणतात. म्हणजे एखाद्याचा अनियमित वागण्याचा नियम असणे, हा नियम पाळण्यात तो कधीही चुकत नाही. आत्मपरब्रह्माचा संसार, मायेचा संसार, मानवाचा संसार यात हस्तक्षेप करायला मानव कधीही चुकत नाही. यामुळे निसर्ग त्याचे स्वभावतःच असलेले नियम पाळू शकत नाही. अशा प्रकारे संसारामध्ये कायम सुखदुःख सुरू राहते. कधीही आनंद असत नाही. परतफेड करणे शक्य नाही याची खात्री असूनही जमीन तारण ठेवून गरिबांकडून कर्ज काढून सणवार साजरे केले जातात. कर्जाचा तगादा आला की सरकार कर्ज माफ करते का याची वाट पाहतात. तशी शक्यता नसली तर आत्महत्या करतात. यात सुधारणा करणे आपल्या हाती नाही आणि आपला तो जीवनोद्देशही नाही. आपण आत्मपरब्रह्माला वाहिलेले साधक आहोत. हे सर्व ओळखून या संसारामध्ये राहण्यासाठी आपण आपल्यामध्ये सुधारणा करायची. आपण आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म श्रीमद भगवद्गीतेला अपेक्षित असे करायचे. आपल्याला अत्यावश्यक इतक्याच गोष्टी आपण वापरायच्या. आपण 100 वर्षे जगणार आहोत हे जाणून आपली आर्थिक सोय करायची. त्यापेक्षा जास्तीचे लायक गरजूंना द्यायचे. हा गीता धर्म आपण पाळायचा. यासाठी आपण नित्यनियमित अध्यात्म, योगाचरण, आत्माचरण करायचे. यापासून कधीही ढळायचे नाही. आतापर्यंत अनेक परचक्रे आली आणि गेली. अनेक धर्मसंकटे आली आणि गेली. अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या आणि गेल्या. अनेक सरकारे आली आणि गेली. आपल्यासारखे अनेक आले आणि गेले. याची खिजगणती नाही. संसारामध्ये हे असे हजारो शेकडो वर्षे सुरू आहे आणि सुरू असणार आहे. हे असे चालायचेच. संसार कायम असणार आहे. परंतु आपल्या आयुष्याला मर्यादा आहे. संसार कधीही सुधारला नाही, तो असा सुरू असणार आहे. आणि तरीही हजारो वर्षामध्ये कित्येक ऋषी, मुनी, संत, महंत, योगी, संन्यासी मुक्त झाले. अगदी अलीकडे आद्य श्री शंकराचार्य, सद्गुरू नानक, संत मीराबाई, श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे समकालीन अनेक स्त्री पुरुष संत महंत, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांचे समकालीन अनेक स्त्री पुरुष संत महंत असे अनेक मुक्त झाले. आपण यांचा आदर्श समोर ठेवायचा. कारण त्यांच्या काळीही संसार तात्विकदृष्ट्या हा असाच होता. तेव्हा तर परकीय सत्ता होती. तरीही या प्रातस्मरणीय महंतांनी अध्यात्मापासून फारकत घेतली नाही. त्यावेळी अध्यात्मापासून फटकून दूर झालेला धार्मिक समाज महाकर्मठ होता. यामुळे या महंतांचे आपल्याच लोकांकडून हाल झाले. त्यांच्यापेक्षा आज आपली कितीतरी परिस्थिती बरी आहे. मानवाच्या संसारात सतत नवनवीन वस्तूंचा शोध लागला आहे. हे सर्व शोध भौतिक उपभोगांसाठी आणि म्हणून भोग संचित वाढविणारे आहेत. यामध्ये नित्य आयुष्यात आराम, चैन, मौज, मजा, चंगळ कशी करता येईल यासाठी शोध लावले जातात. याचप्रमाणे मानवाला नाविन्याची हौस जात्याच स्वभावताच आहे. तेच ते रोज वापरून त्याला स्वारस्य राहत नाही. यासाठी तो सतत काहीतरी नवीन वाटेल असे शोधत असतो. लय झालेल्यावर रासायनिक क्रिया करून मायावी संसार त्याला हे सर्व पुरवीत असतो. अर्थात आपल्याला यात फारसे स्वारस्य नाही. तथापि ज्या योगे नित्य जीवन सुखकर सुविध होईल असा शोध लागला तर आपणही त्याचा फायदा जरूर घ्यायचा. उदाहरणार्थ मोबाईल, लॅपटॉप यांचा वापर आपले जीवन सुकर सुविध करते असे शोध लागले
तर आपण त्यांचा उपयोग करायचा, परंतु या अशा शोधामध्ये यापेक्षा जास्त रस घ्यायचा नाही. आपले ध्येय आदी अनादी स्थिर स्थित सदा असलेला आत्मपरब्रह्माचा संसार करणे हे आहे. यासाठी सतत बदलत लय होत असलेल्या मायावी संसारामधून संशोधनाने सतत नवनवीन फुलत असलेल्या मानवी संसाराचा आपला देह जीवित ठेवण्यासाठी सुकर कसे होईल इतपतच उपयोग करून आपण प्रतिदिनी आपली आत्मयात्रा पुढे पुढे प्रगत करत असायचे. हा आत्मपरब्रह्माचा म्हणजे त्याचाच अंश असलेल्या आपलाच संसार आहे. या अंशावस्थेत आपण या भूतलावर सदा शाश्वत असलेल्या सप्तब्रह्म तत्वांच्या आधाराने आपला संसार मांडतो आणि येथील सतत बदलत असलेल्या मायावी आणि त्यामधूनच उत्क्रांत होत असलेल्या मानवी संसाराचे 84 लक्ष जीवांचे फेरे घेत साक्षीत्वाने त्या विविधतेचे वैचित्र्याचे अवलोकन करत मोठ्या आनंदाने आपल्या मातुली योगधामी पुन्हा गमन करतो. या एका अंशात्म्याची वैश्विक यात्रा सुफळ संपूर्ण होते. हरिओम.